श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3. श्री स्वामींचे अक्कलकोटात वास्तव्य. श्री गणेशाय नमः. कर्दळी वनातून निघालेल्या श्री स्वामींनी भारतभर भ्रमण केले. काही काळ मंगळवेढ्यात राहिल्यानंतर ते मोहोळास गेले. तेथे आप्पाटोळ नावाचे गृहस्थ श्रींचे निस्सीम भक्त होते. एकदा श्रींना बरोबर ते अक्कलकोटास निघाले असता काही कामानिमित्त त्यांना अर्ध्या वाटेवरूनच परतावे लागले. त्यांनी आपल्या सेवकांना स्वामींची काळजी घेण्यास सांगितले आणि आम्ही परतून येईपर्यंत कुठेही जाऊ नये अशी आज्ञा करून ते निघून गेले. त्यांची पाठ वळताच श्री स्वामीही त्वरेने निघाले. सेवकांनी त्यांना अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ. श्री स्वामी तडक अक्कलकोटच्या वेशीवरच येऊन थांबले. तेथे एका रिसालदाराने त्यांची थट्टा केली, पण श्रींनी निजलीलेचे चमत्कार दाखवून त्याला ताळ्यावर आणले. गावात प्रवेश केल्यावर श्री स्वामी चोळाप्पाच्या घरी गेले. तेव्हा ते कोणी थोर सत्पुरुष आहेत हे जाणून चोळाप्पाने त्यांचे छान आदरातिथ्य केले. चोळाप्पाची पूर्वपुण्याई थोर, म्हणूनच श्रींची पाऊले त्याच्या घरी विसावली. श्री स्वामींनी तेथे भोजन केले आणि चोळाप्पाचा भक्तिभाव पाहून ते तेथेच राहू लागले. चोळाप्पानेही न कंटाळता त्यांची सेवा केली. चोळाप्पाकडील वास्तव्यात श्रींनी अनेक लीला दाखवल्या. त्यामुळे अल्पावधीतच त्यांची सर्वत्र ख्याती पसरली. अनेक भक्त मंडळी त्यांच्या दर्शनास येऊ लागली. त्यावेळी अक्कलकोट संस्थानात श्रीमंत मालोजीराजे भोसले हे राज्यकारभार पाहत होते. आपल्या नगरात कोणी अवतारी महात्मा आलेला आहे आणि तो विचित्र लीला दाखवतो ही बातमी मालोजीराजांना समजली. तेव्हा त्यांनाही श्रींच्या दर्शनाची ओढ लागली. त्यावेळी त्यांच्या मनात हे यतिवर्य जर खरे असतील तर अंतर्ज्ञानाने माझे मनोगत जाणून मला दर्शन देण्यासाठी स्वतः येथे येतील असा विचार येऊन गेला. आणि काय आश्चर्य, दुसऱ्याच क्षणी त्रिखंड संचारी श्री स्वामी महाराज त्यांच्या सन्मुख साक्षात प्रकट झाले. ते पाहून मालोजी राजांसह सर्व सभा आश्चर्याने थक्क झाली. त्यांना पाहून मालोजी राजांना श्रींच्या सामर्थ्याची खूण पटली. त्यांनी श्रीचरणांना दृढ मिठी मारली आणि अत्यंत नम्रपणे त्यांना आसनावर बसवून त्यांची षोडशोपचारे पूजा केली. उत्तम आदरातिथ्याने त्यांना संतुष्ट केले. श्रींच्या आगमनाने ती राजसभा आनंदाने बहरून गेली. श्री स्वामी समर्थ.